दरम्यान 45 दिवसांमध्ये आता कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग पार पडलेलं आहे आणि या ट्रेनिंगमध्ये त्याची माहिती दिली जाते। 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली। मराठवाड्यातील जिल्हाधिकारी ग्राउंडवर। हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग पार पडलंय। कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर विशेष समित्या स्थापन झाल्या आहेत। 21 ते 45 दिवसात नोंदी तपासून कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये जे काही पुरावे लागणार आहेत त्या पुराव्याचा ताळमेळ घालून त्याचा एक अभिप्राय, एक रिपोर्ट त्यांनी त्या सक्षम प्राधिकरणाला द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा अभिप्राय जो येईल त्याच्या अनुषंगानं मग त्या प्रमाणपत्र द्यायचं का नाही द्यायचं याच्या संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकारी निर्णय घेणार आहेत। तर यांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये मदत करण्याकरता ही समिती आहे। बीडच्या साक्षाळ पिंपरी गावात अधिकारी कार्यशाळा घेऊन गावकऱ्यांना माहिती देत आहेत। समितीच्या अहवालावर आधारित सक्षम प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखी कागदपत्र तपासली जाणार आहेत। गाव पातळीवर उद्यापासून अधिकारी दाखल होणार आहेत, तर उद्यापासून नागरिकांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत।